भावना कळायला मन लागतं, वेदना कळायला जाणीव लागते, देव कळायला श्रद्धा लागते आणि माणूस कळायला फक्त माणुसकी लागते. अर्थात संत महात्म्याच्याच वचना अर्थात त्यांच्या मधुर वाणीचा अनुभव घेऊन त्यातून मी तुम्हाला सांगत आहे. भावना कळायची असेल तर प्रथमतः आपण ज्या गोष्टीमध्ये रुची आहे त्या गोष्टीची आपण जपणूक केली पाहिजे. अर्थात दुसऱ्याविषयी असलेली आदर भावना ही जर तुमच्या मनात अर्थात तुमच्या अंतःकरणात असली तर मला नाही वाटत की कोणी दुःखी राहू शकेल. फक्त प्रत्येकाच्या मनामध्ये शुद्ध भावना असली पाहिजे. वेदना कळायला जाणीव पाहिजे. अर्थात भगवान श्रीकृष्ण म्हणतात की तुम्ही माझी भक्ती केल्यापेक्षा प्राणीमात्रांची सेवा जर केली आणि त्याची तुम्हाला जर जाणीव झाली तर तुम्हाला मी प्रत्यक्ष त्यामधून भेट देईल असे भगवान श्रीकृष्ण म्हणतात. या उलट आपण त्याची वेदनाच जाणली नाही तर आपल्याला कळेल कसे की प्रत्येक चराचर भूतलावरली प्राणीमात्रात भगवंत व्याप्त होऊन राहिलेला आहे. दुसरा मुद्दा, देव कळायला श्रद्धा लागते आणि माणूस कळायला फक्त माणुसकी लागते. अर्थातच संत वाङ्मयातून आलेल्या अनुभवानुसार मी तुम्हाला इथे अगदी स्पष्टपणे स्पष्टीकरण देतो. माणुसकी कळायची असेल तर दुसऱ्याविषयी तो कसा वागतो याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. दुसऱ्याविषयी त्याचा आदर भावना असली तर तो म्हणेल या काका या मामा या. अर्थातच तो आदराने हाका मारेल आणि म्हणेल राम राम मंडळी. त्यातून एवढी आपुलकी वाढते की विश्वाशी माझे घर संत ज्ञानेश्वर माऊलीचा तत्व मला येथे आठवते. संत ज्ञानेश्वर माऊली तर सांगतात की विश्वाचे माझे घर अर्थात संपूर्ण विश्वच माझं कुटुंब आहे आणि मग मी खेद करू तरी कोणाचा आणि भेदभाव करू तरी कोणास. आपुलकीची भावना ठेवायची असेल तर प्रथमतः आपण विचार केला पाहिजे की आपण दुसऱ्याला जेवढा आदर देऊ, जेवढी आपुलकी देऊ आणि मानवता धर्म जेवढा पाळू तेवढी माणुसकी ही उंच होत जाईल आणि माणुसकीचा खरा अर्थ विश्वातल्या प्रत्येक मनुष्याला कळेल असे मला वाटते. म्हणून हा जो विचार आहे अगदी तुम्हाला स्पष्ट कळालाच असेल अशी मी आशा बाळगतो आणि हा इथे स्टॉप करतो आणि तुमची रजा घेतो. जय शिवराय, जय जिजाऊ, भारत माता की जय, वंदे मातरम, जय जवान जय किसान, श्री गुरुदेव दत्त. हा विचार तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. शेअर करा, लाईक करा, सबस्क्राईब करा. सबस्क्राईब करण्यासाठी प्रथमतः स्मॉल लिपीमध्ये स्पेलिंग टाकायची आणि पुढे कोड लिहायचा. प्रथम स्पेलिंग अर्थात नाव आणि सरनेम दोन्ही पण सांगतो तेव्हा तुम्हाला चॅनल सर्च करायला कोणती अडचण येणार नाही. स्पेलिंग श्रीरामाची SHRIRAM श्रीराम आणि सरनेमाची स्पेलिंग सांगतो CHEKE
याप्रमाणे स्मॉल लिपीमध्ये टाकून पुढे लिहायचा कोड 4589. कोड टाकताच लगेचच चॅनल सर्च होईल आणि तुम्ही चॅनलचा आनंद घेसाल ही मला खात्री आहे. यात कुठलीही शंका नाही. तेव्हा जरूर तुम्ही चॅनल सर्च करा आणि चॅनलचा आनंद घ्या. माझ्या चॅनलमध्ये आध्यात्मिक, धार्मिक, सामाजिक, आर्थिक अर्थात शेतकरी विषयक व्हिडिओ हे असतातच. नवनवीन विचार पण असतात. कारण मला माहित आहे की तुम्ही पाहण्यासाठी आतुर आहे. त्यासाठी तुम्हाला नवनवीन व्हिडिओ हे पाहिजेतच. आणि अर्थातच शास्त्रीय भाषेत सांगितले तर फार वाजवी ठरणार नाही. नवनवीन संदेश हे इतके उत्तम प्रकारचे तयार करणार आहे की तुम्ही जरूर पाहाल. तुम्हाला कंटाळा आला नाही पाहिजे यासाठी माझा आटोकाट प्रयत्न प्रत्येक व्हिडिओ करत असतो. तेव्हा जरूर तुम्ही चॅनल सर्च करसाल आणि मला सपोर्ट करसाल. जितका सपोर्ट करसाल तितका महत्त्वाचे ठरेल. कारण भविष्यात येणाऱ्या काही दिवसात यामध्ये आपल्याला चर्चात्मक विषय चांगल्या प्रकारे तयार करू आपण आणि शेतकऱ्याला न्याय मिळवून दिल्याशिवाय राहणार नाही. शेतकरीच काय पण प्रत्येक क्षेत्रात विवेचन हे योग्य प्रकारे होणारच. यात कुठलीही शंका नाही. तुमची रजा घेतो. जय शिवराय, जय जिजाऊ, भारत माता की जय. वंदे मातरम.